ज्यांच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन कमी असेल त्यांनी ही भाजी आठवड्यातनं 2दा आवर्जून खावी। आज आपण इथे ही जी भाजी मी तुम्हाला दाखवते ही लाल माटाची भाजी आहे। आज आपण ही भाजी बनवणार आहोत। ह्याची फक्त आपण पानं घेणार आहोत आणि आपण मेथीची भाजीची देठं घेतो त्याप्रमाणे इथे कवळ्या काड्या पण आपण इथे घेणार आहोत। सर्वात आधी आता मी ही भाजी नीट करून घेते। इथे आपली ही भाजी नीट करून झालेली आहे। आता ही भाजी बनवायची कशी हे मी तुम्हाला दाखवते। या भाजीला इथे लसूण शक्यतो जास्त लागतो। ज्यांच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन कमी असेल त्यांनी ही भाजी आठवड्यातनं 2दा आवर्जून बनवून खाल्ली पाहिजे। कवळे देठं पण घ्यायचे, त्याच्यामध्ये पण आपण मेथीची भाजीची देठं घेतो त्याप्रमाणे। चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया। आपण कढई ठेवून घेतलेली, त्याच्यामध्ये 1 पळी भरून तेल ॲड केलेलं आहे। इथे मी अर्धा पळी अजून इथे ॲड करून घेतलेलं आहे। इथे मी थोडे जिरे टाकून घेतलेले। जिरे छान फुलल्यानंतर इथे लगेच लसूण टाकून घेतलेला आहे। लसूण आपल्याला इथे थोडा जास्त यूज करायचा आहे। लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत। आणि ज्याप्रमाणे मी बनवते तुम्ही ही भाजी बनवून बघा, खूप छान लागते। इथे 1 कांदा मी बारीक चिरून ॲड करून घेतलेला आहे। कांदा पण आपल्याला हा छान फ्राय करून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येईपर्यंत। इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्या व्यक्तीने ही भाजी आठवड्यातनं 2दा नक्की ट्राय करावी आणि ह्याची चव पण खूप छान लागते या भाजीची। आता आपण इथे 1 मिनिट हे छान फ्राय करून घेणार आहोत। इथे आपली कांदा, मिरची, लसूण मस्त फ्राय झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही जरा मीडियमच ठेवायची, इथे करपवायचं नाही आपल्याला कांदा। आता आपण ही भाजी याच्यामध्ये टाकून घेत आहोत। पूर्ण आपण इथे भाजी टाकून घेतलेली आहे। हे बघा इथे अशा कवळ्या काड्या पण घ्यायच्या भाजीच्या। ही लाल माटाची भाजी टाकल्यानंतर अशीच वरती दिसते, ज्याप्रमाणे आपण मेथीची भाजी बनवतो त्याप्रमाणे। नंतर ती हळूहळू अशी सावकाश खाली जाते। आपण आता हिला साईड ह्याची वर खाली करून घेऊया। जी खालची फोडणी दिलेली ती अशी मिक्स करून घेऊया। आता आपण फक्त सावकाश करायची। ही टाकल्या तुम्ही बघितली होती किती वरती आलेली होती आणि आता किती खाली ती गेलेली आहे। इथे आता मीठ टाकून घेऊया। इथे मीठ चवीनुसारच टाकायचं आहे। पालेभाज्यांना थोडंसंही मीठ जास्त झालं की ती लगेच खारट होता, कुठलीही भाजी असो पालेभाज्या। आता आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे। आता बघा किती खाली गेलेली ही भाजी, पण खायला खूप टेस्टी लागते। झाकण ठेवून घेते मी। 5 मिनिट आपण हे होऊन देणार आहोत। इथे आपण आता चेक करूया, पाणी काही टाकलेलं नाही आहे। ही भाजी जशी शिजते ना त्याला स्वतःच एक पाणी सुटतं आहे बघा। जर पालेभाजी खाली कढईला लागली किंवा करपली म्हणजे तर पूर्ण पालेभाजी कुठली असो त्याची चवच बेचव होऊन जाते बघा। टेस्ट नेहमी सारखी येत नाही, म्हणून नेहमी पालेभाजी बनवताना कुठलीही पण गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवून बनवायची। तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। अजून 1 चमचा इथे ॲड केलेला आहे। दाण्याच्या कुटामुळे इथे भाजीला एक टेस्ट खूप छान येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं की पूर्ण कूट हा आपला या भाजीला लागल्या गेला पाहिजे। आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता। तुम्हाला जर ही माझी लाल माटाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। छान छान रेसिपी घेऊन आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.